तर आव्हाडांची अवस्था बिनबुडाच्या भांड्यासारखी असल्याची टीका गुणरत्न सदावर्तेंनी केलेली आहे। एखाद्या दिवशी मांस नाही मिळालं तर त्यांचं भांडवल करायचं का असा सवालही यावेळेला सदावर्तेंनी उपस्थित केला। केडीएमसीतील मांसाहार बंदीवरील आव्हाडांच्या विधानावरून सदावर्ते यांनी हा सवाल केला। बुडाचं जे भांडं असतंय तशा प्रकारची त्यांची अवस्था आहे। जिकडं इकडं तिकडं डोलत राहतात। कळवा तिथं जाऊन डल्ले खा नाही तर टोने खा, डल्ले खा नाही तर टोने खा, असे डल्ले असे टोने ते असतात की नाही। आता मोठ्याचं मिळतंय तिथं छोट्याचं मिळतंय तिथं त्या याचं मिळतंय, कोंबड्याचं मिळतंय। माझं हे म्हणणं आहे की जी व्यक्ती म्हणजे एखाद्या दिवशी जर आपण मांस नाही खाल्लं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं भांडवलच करायचं का? 26 जानेवारी 15 ऑगस्टला सर्वांकाश मोठा सण मानणारा माणूस जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्याला काही किंमत देणार